सर्वांना नमस्कार। बघा, आपण आज सकाळी 10 जागेचा आढावा घेतला होता। आता आपण दुपारनं अजून 6 घटकाच्या जागा आणलेल्या आहोत। आता हे ज्या जागा आहेत हे रिक्त पद आहेत 22चे आणि 23चे। यामध्ये अजून वाढ सुद्धा होऊ शकते किंवा यामधील काही जागा अजून कमी सुद्धा होऊ शकतात प्रतिनियुक्तीवर। आता ह्या 16 जिल्ह्यामधील जे पद आहेत ते पद काही ठिकाणी खूपच कमी आहेत आणि काही ठिकाणी चांगले पद आहेत। ज्या ठिकाणी बघा प्रत्येक वर्षी पद हे चांगले असतात त्या ठिकाणी चांगलेच पद आहेत, पण काही असे ठिकाणे आहेत त्या ठिकाणी 70 75 असे पद आहेत। आपण बघूया मित्रांनो नेमके पद किती आहेत यावर्षी पोलीस भरतीमध्ये रिक्त जागेचे पद, आणि यावरती नक्कीच एवढी भरती ही 2024 मध्ये आपल्याला होताना दिसून येईल। बघा, आता पहिला जिल्हा आहे धुळे। धुळ्याला जागा आहेत 75, ठाणे 753 पद आहेत, वर्धा 89, नाशिक ग्रामीण 450, रायगड 400, पालघर 71 आणि अहमदनगर 500 पद आहेत, ठाणे ग्रामीण 122, ठाणे ग्रामीण चालक 40, नवी मुंबई 829, वाशिम 115, जळगाव 180, जालना 147 आणि संभाजीनगर 350, पुणे शहर चालक 203, नाशिक शहर 300। हे बघा एकूणच जे रिक्त पद आहेत ते रिक्त पद आहेत या 16 घटकाचे। हे अशा प्रकारे जे रिक्त पद आहेत ते 16 घटकाचे आपण आता बघितलेले आहेत। आता बाकीचे उर्वरित जे आहेत SRPF चे असतील किंवा चालकाचे कारागृहाचे हे पण आपल्या जवळ लवकर येतील। आपण त्याविषयी नक्कीच येईल त्या व्हिडिओ घेऊन येऊ की हे पद किती असणार आहेत। आता बघा, याविषयी जे अजून सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा। ज्यावेळेस कुठलीही महत्त्वाची अपडेट येईल आपण त्यावेळेस अपडेट लगेच A to Z आपल्या समोर आणायचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जाऊन तुम्ही तो ग्रुप जॉईन करून घ्या। अजून आपण सकाळी जे 10 जिल्ह्याच्या जागा टाकल्या होत्या जाऊन तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघून घ्या, त्यात तुम्हाला ते 10 जिल्हे सुद्धा बघता येतील। ते 10 घटक आणि हे 16 घटक असे 26 घटकाच्या आपण जागा तुझ्यासमोर आणलेले आहेत। बाकीचे जे उर्वरित काही घटक आहेत त्याचे पद आपण लवकरच तुझ्यासमोर घेऊन येणार आहोत। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, ठीक आहे। तुमच्या काही अडचणी असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे जॉईन करून घ्या, आणि जो टेलिग्रामचा ग्रुप आहे तो पण जॉईन करून घ्या।